भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास हा संयम आणि निष्ठा या दोन शब्दांचा उत्तम वस्तुपाठ आहे. 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तावडेंनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात 1980 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली. प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले तावडे 1999 मध्ये वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी मुंबई भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. 2008 मध्ये विधान परिषदेचे आमदार आणि 2011 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली. 2014 मध्ये बोरवलीतून पहिल्यांदा विधानसभेत निवडून आल्यावर त्यांच्याकडे शिक्षण आणि क्रीडा यांसारखी महत्वाची मंत्रिपदं सोपवण्यात आली. मात्र याच काळात त्यांच्यावर पदवीवरून आणि कंत्राटांच्या अनियमिततेवरून विरोधकांनी आरोप केले, ज्यावर त्यांनी काहीही लपवले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे त्यांचे तिकीट कापले आणि त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पक्ष आणि मी दोघेही आत्मपरीक्षण करू असे संयमी विधान करत त्यांनी आपली नाराजी बाजूला सारून संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिले. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांना नेहमीच राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं गेलं. तावडे हे फडणवीसांपेक्षा ज्येष्ठ असूनही 2014 नंतर राज्यातील सत्तेचे केंद्र बदलल्याने त्यांना काही काळ साइडलाईन व्हावे लागले होते. मात्र तावडेंनी हार न मानता दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला. 2020 मध्ये राष्ट्रीय सचिव आणि 2021 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदावर त्यांची वर्णी लागली. प्रमोद महाजन यांच्यानंतर हे पद मिळवणारे ते पहिलेच महाराष्ट्रीयन नेते ठरले. हरियाणा आणि बिहार सारख्या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी आपले संघटन कौशल्य सिद्ध केले. ज्या नेत्याचे राजकीय करिअर संपल्याची चर्चा 2019 मध्ये सुरू झाली होती, त्याच तावडेंनी 2024च्या लोकसभा निवडणुकीची पहिली 195 उमेदवारांची यादी, ज्यात पंतप्रधान मोदींचं देखील नाव होतं, अधिकृतपणे जाहीर केली. ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र अशी भूमिका घेत त्यांनी केंद्रात आपला जम बसवलाय. मराठा समाजाचा चेहरा, संघाची पार्श्वभूमी आणि उत्तम वक्तृत्व या जोरावर त्यांनी विरोधकांना आणि अंतर्गत स्पर्धकांना आपल्या कामगिरीने उत्तर दिलंय. आज भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या एकनिष्ठेचा सन्मान केलाय. आमदारकीचं तिकीट नाकारले जाण्यापासून ते आता राज्यसभेचे खासदार होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्वाचा आणि यशस्वी कमबॅक मानला जातो. अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ऑनलाईन नेता.